नमस्कार मित्रांनो. आपल्या भारतातील समृद्ध कला आणि संस्कृतीचा पाया म्हणजे आपली गुरु शिष्य परंपरा. हीच मौल्यवान परंपरा जपण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने एक अत्यंत महत्त्वाची योजना आणली आहे. या योजनेचे शीर्षक आहे गुरु शिष्य परंपरेला प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य म्हणजेच रेपर्टरी अनुदान. या योजनेंतर्गत देशातील विविध नाट्य गट, संगीत समूह, बालनाट्य आणि सर्व प्रकारच्या सादरीकरण कला उपक्रमांना सरकारतर्फे थेट आर्थिक मदत दिली जाते. जर तुम्ही एखादी कला संस्था चालवत असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये आपण या योजनेची पात्रता, मिळणारी रक्कम आणि अर्जाची संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की या योजनेचा लाभ नक्की कोणाला मिळू शकतो आणि त्यासाठीचे निकष काय आहेत. पहिला निकष, या योजनेंतर्गत आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी तुमच्या समूहामध्ये किंवा संस्थेमध्ये कलाकारांची पुरेशी संख्या असणे आवश्यक आहे. तसेच तुमच्या सादरीकरणाचा दर्जा आणि गुणवत्ता उत्तम असावी. दुसरा निकष, तुमच्या संस्थेने केवळ स्थानिक पातळीवरच नाही, तर अखिल भारतीय स्तरावर विविध ठिकाणी आपल्या कलाकृतींचे सादरीकरण केलेले असावे. तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा नियम, नूतनीकरणासाठी ज्या संस्थांना हे अनुदान आधीच मिळत आहे आणि त्यांना ते पुढील वर्षासाठी सुरू ठेवायचे आहे, म्हणजेच नूतनीकरण करायचे आहे, त्यांच्यासाठी सरकारने एक कडक अट ठेवली आहे. अशा संस्थांनी एका आर्थिक वर्षात किमान 2 सादरीकरणे परफॉर्मन्सेस करणे अनिवार्य आहे. या 2 सादरीकरणांपैकी किमान एक निर्मिती ही पूर्णपणे नवीन असली पाहिजे. याचा अर्थ ती कलाकृती किंवा ते नाटक यापूर्वी कधीही कुठेही रंगवले गेलेले नसावे. मित्रांनो, या संपूर्ण कामाचा दरवर्षी एका विशेष तज्ज्ञ समितीकडून आढावा घेतला जातो. तसेच कोणतीही संस्था एका आर्थिक वर्षात केवळ एकच अनुदान मिळवण्यास पात्र असते. एवढेच नाही तर दर 4 वर्षांनंतर हे अनुदान सुरू ठेवण्यासाठी तुमच्या संस्थेची प्रत्यक्ष पडताळणी केली जाते, जेणेकरून योजनेचा गैरवापर रोखता येईल. आता आपण अशा 2 अटींबद्दल बोलणार आहोत, ज्या पूर्ण केल्याशिवाय या अनुदानाचा पुढील हप्ता जारी केला जात नाही. सरकारने कला संस्थांना सामाजिक जबाबदारी आणि डिजिटल माध्यमांशी जोडण्यासाठी या अटी घातल्या आहेत. पहिली अट, शाळांमधील उपक्रम. आर्थिक सहाय्य मिळालेल्या प्रत्येक संस्थेने त्यांच्या परिसरातील कोणत्याही शाळेत किमान 2 सांस्कृतिक उपक्रम अनिवार्यपणे आयोजित केले पाहिजेत. यामध्ये तुम्ही नाटक, व्याख्यान, चर्चासत्र, कार्यशाळा किंवा प्रदर्शनाचे आयोजन करू शकता. आणि हो, हे उपक्रम झाल्यानंतर त्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडून तसे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. हे प्रमाणपत्र जोडल्याशिवाय तुमचे अनुदान नूतनीकरण केले जाणार नाही. दुसरी अट, YouTube आणि सोशल मीडिया. आजचे युग हे डिजिटल युग आहे. त्यामुळे तुमच्या संस्थेत सादर केलेल्या कलाकृती, चर्चासत्र किंवा कार्यक्रमांचे व्हिडिओ YouTubeवर अपलोड करणे बंधनकारक आहे. एवढेच नाही, तर या व्हिडिओची लिंक सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधिकृत YouTube, Facebook किंवा Twitter पेजवर प्रदान करावी लागेल. आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे तुम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओवर सामान्य जनतेने किंवा प्रेक्षकांनी केलेल्या कमेंट्स आणि प्रतिक्रियांचा देखील नूतनीकरणाच्या वेळी सकारात्मक विचार केला जाईल. आता येऊया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर, जो तुमच्या मनात नक्कीच आला असेल, की या योजनेतून नक्की किती आर्थिक मदत मिळते. तर मित्रांनो, सरकारने गुरु आणि शिष्य यांच्यासाठी दरमहा मानधनाचे निकष ठरवून दिले आहेत. या योजनेअंतर्गत मुख्य गुरु किंवा संचालकासाठी दरमहा ₹15,000 आर्थिक सहाय्य दिले जाते. तर शिष्यांच्या किंवा कलाकारांच्या वयानुसार दरमहा मानधन ठरवले जाते. 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या प्रौढ कलाकारांसाठी दरमहा ₹10,000 मिळतात. 12 ते 18 वर्षांखालील श्रेणीतील बाल कलाकारांसाठी दरमहा ₹7,500, 6 ते 12 वर्षांखालील ब श्रेणीतील बाल कलाकारांसाठी दरमहा ₹3,500 आणि 3 ते 6 वर्षांखालील क श्रेणीतील लहान बाल कलाकारांसाठी दरमहा ₹2,000 मानधन दिले जाते. सुरुवातीला नवीन संस्थांना 1 गुरु आणि 2 कलाकारांसाठी हे अनुदान मिळते, जे पुढे वाढवून जास्तीत जास्त 1 गुरु आणि 18 कलाकारांपर्यंत नेले जाऊ शकते. मात्र नृत्य आणि संगीतासाठी ही मर्यादा 1 गुरु आणि 10 कलाकारांपर्यंतच मर्यादित आहे. जर तुमची संस्था या सर्व अटी पूर्ण करत असेल, तर आता पाहूया अर्ज कसा करायचा आणि कोणती कागदपत्रे सोबत जोडायची. या योजनेसाठी दरवर्षी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा NSD, नवी दिल्ली आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहिरात प्रसिद्ध केली जाते. आगामी आर्थिक वर्षासाठी संस्था शेवटच्या तारखेपूर्वी आपला अर्ज सादर करू शकतात. तुमचा अर्ज सर्व कागदपत्रांसह संचालक, राष्ट्रीय नाट्य विद्यालय, बहावलपूर हाऊस, प्लॉट क्रमांक 1, भगवान दास रोड, नवी दिल्ली -110001 या पत्त्यावर पाठवायचा असतो. जर अर्जात काही कमतरता असेल, तर ती थेट NSD संचालकांकडे सादर करावी लागते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जासोबत खालीलप्रमाणे अत्यंत महत्त्वाची आणि आवश्यक कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे. यामध्ये संस्थेचा संक्षिप्त परिचय, मागील वर्षातील उपक्रमांचे वृत्तपत्र, पुनरावलोकने, जाहिराती किंवा तिकिटांच्या प्रती, संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, बाय लॉजची छायाप्रत आणि NGO दर्पण पोर्टलवरून मिळालेला विशिष्ट ओळख क्रमांक सादर करावा लागेल.
यासोबतच संस्थेच्या पॅन कार्डची प्रत, विहित नमुन्यातील मूळ ठराव, साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्यांसह नुकसान भरपाई बंधपत्र आणि शाळांमधील उपक्रमांच्या तपशिलासह 2 नवीन निर्मितींचा अंदाजित खर्च स्पष्ट करणारा किमान 150 शब्दांचा वार्षिक कृती आराखडा जोडणे आवश्यक आहे. डिजिटल पुराव्यांसाठी YouTubeवर व्हिडिओ अपलोड केल्याचा पुरावा आणि त्यावर सामान्य लोकांनी केलेल्या कमेंट्सच्या हार्ड कॉपी, तसेच नोंदणीकृत गुरु व शिष्यांचे संपूर्ण तपशील आणि त्यांच्या बँक खात्यांची माहिती देणे बंधनकारक आहे. आर्थिक पारदर्शकतेसाठी गेल्या 3 वर्षांचे ऑडिट केलेले खाते विवरण, इन्कम टॅक्स असेसमेंट ऑर्डर्स, ताळेबंद आणि संधी लेखापालाने दिलेले विहित नमुन्यातील मूळ उपयोगिता प्रमाणपत्र सादर करावे लागेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मागील वर्षी मिळालेल्या अनुदानाचा रोख हिस्सा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने थेट गुरु आणि कलाकारांच्या बँक खात्यात जमा केल्याचा बँक स्टेटमेंटचा पुरावा आणि बँकेच्या व्यवस्थापकाने स्वाक्षरित केलेले बँक प्रोफार्मा किंवा अधिकृतपत्र जोडणे अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या अर्जाला संबंधित राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेश किंवा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, कलाक्षेत्र फाउंडेशन, CCRT, IGNCA किंवा झोनल कल्चरल सेंटर्स यांसारख्या मान्यताप्राप्त राष्ट्रीय संस्थांची शिफारस असणे आवश्यक आहे. विशेष सवलत: जर अर्जदार पद्म पुरस्कार विजेता असेल तर त्यांना अशा कोणत्याही संस्थांच्या शिफारशीची आवश्यकता नसते, त्यांना थेट सूट दिली जाते. तर मित्रांनो, जर तुम्ही भारतीय कला आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी काम करत असाल तर या योजनेचा लाभ नक्की घ्या. अपूर्ण किंवा चुकीचे अर्ज नाकारले जाऊ शकतात. त्यामुळे सर्व मार्गदर्शक तत्त्वे काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करा. अधिकृत माहितीसाठी मंत्रालयाच्या किंवा NSTच्या वेबसाईटला भेट द्या. हा व्हिडिओ गरजू कलाकार आणि संस्थांपर्यंत नक्की शेअर करा. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.